सोडून गेली होती पुन्हा भेटणार नाही सांगून. सोडून गेली होती पुन्हा भेटणार नाही सांगून. भरलं होतं हृदय ते सगळं गेली पांगून. तरी सुद्धा मला भेटायला ती आनंदाने आली, जेव्हा तिची मैत्रीण माझी बायको झाली. त्या दिवशी भरलेल्या डोळ्याने माय थकून घरी आली होती. त्या दिवशी भरलेल्या डोळ्याने माय थकून घरी आली होती. रोज करते तशीच लगबग तिने भाकरीसाठी केली होती. पण आकार बदलला होता भाकरीचा आणि तिच्या चेहऱ्याचा सुद्धा. कदाचित बाप बोलला असेल काही. पण आकार बदलला होता भाकरीचा आणि तिच्या चेहऱ्याचा सुद्धा. कदाचित बाप बोलला असेल काही. पदर जेव्हा डोळ्याकडे गेला मी विचारलं, पण तिनं सांगितलंच नाही. म्हणे सलतोय काटा काल खुडलेला, लाचकन थोडं देशील का. म्हणे सलतोय काटा काल खुडलेला, लाचकन थोडं देशील का. मुळी मला उचलणार नाही बाळ, आज माझ्यासोबत येशील का. मी अलगद मान डोलावली तशी ती आपसूक गालात हसली. नमस्कार, मी किरण वाबळे. आपण आज आहोत राहुरी तालुक्यात. राहुरी तालुक्यात कानडगाव जे गाव आहे, या गावात एक तरुण युवक जो लहानपणापासूनच ज्याला कवितेचा छंद, अशा युवकाची आपण खरं तर आज भेट घेण्यासाठी आलो आहेत. त्यांचं नाव आहे प्रमोद वनदेव घोरपडे. मुक्काम पोस्ट कानडगाव, जिल्हा अहमदनगर. कांतासूत नगरकर म्हणून ते खूप फेमस आहे. आणि आत्तापर्यंत 21 वर्षात त्यांनी आजपर्यंत 160 कवितांचं खरं तर या ठिकाणी साठवण त्यांनी केली. अनेक मानांकनं आज त्यांनी घेतलीत. आणि इवलं सुरोपटं लावेलेद्वारे त्याचं विणुगेला गगनावरी असं नक्कीच म्हणता येईल. आज कमी वयात ते आज खूप काही करून बसलेत. आणि वयाच्या 21व्या वर्षात त्यांनी अनेक मानांकनं घेऊन आज ते आपल्या या कविरूपी आपल्यापुढं सादर होत आहेत. चला, आपण त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच घडामोडींना आज खरं तर वाट काढून देणार आहोत. तर सर्वांना नमस्कार. मी कवी प्रमोद वनदेव घोरपडे उर्फ कांतासूत. आईच्या नावाने सर्व कविता लिहितो. आणि आज एक सन्मान साहित्याचा म्हणून तुम्ही आज माझ्याकडे आला आहात. KW11 चॅनलचं मी खूप मनापासून आभार मानतो. मी कवी प्रमोद घोरपडे. माझी कौटुंबिक माहिती द्यायला गेलं तर आईवडील दोघंही शेती करतात आणि खूप कठीण परिस्थितीतून, गरिबीतून दिवस काढलेले आहेत. मी 11वी-12वीपर्यंत सोनगाव सातरळ इथे रयत शिक्षण संस्थेत शिकायचो. नंतर 12वीनंतर BScला संगमनेर कॉलेजमध्ये गेलेलो. आणि त्यावेळी कौटुंबिक परिस्थिती खूप कठीण होती आणि मी मेसचे डबे वाहायचो. 1 महिना 1 वर्षभर मेसचे डबे वाहिले. आणि त्यांच्याकडून, त्या मावशीकडून माझी मेस फ्री असायची. मी 17 डबे वाहायचो आणि वरून 800 रुपये भेटायचे मला. त्यात काही मी रूम भाडं खर्च भागवायचो आणि वडीलही काही घरून पैसे पाठवायचे. त्यावेळेस भावाचंही शिक्षण चालू होतं. आता कौटुंबिक परिस्थिती तशी चांगली आहे. भाऊ नोकरीला आहे साताऱ्याला, विवो कंपनीमध्ये आहे. आणि कौटुंबिक परिस्थिती ही, वडिलांनी जमीन वगैरे घेतल्यानंतर, आणि माझे मावस भाऊ म्हणजे माझी आई आणि चुलती सख्ख्या बहिणी आहेत. ते दोघंही भाऊ खूप आता एक चांगले उद्योगपती, मराठी उद्योजक म्हणून खूप चांगल्या परिस्थितीत आत्ता आपल्या पंचक्रोशीत फेमस आहेत, प्रचलित आहेत. त्यांचे 2 शाखा आहे मेडिकलच्या, इथे सोनगाव आणि आश्वीमध्ये. तर त्यांच्याकडून ही प्रेरणा घेऊन मी खूप पुढे आलो आहे. 21 वर्षात 160 कविता लिहिणं खरं तर लोकांनाही खूप अवघड बाब वाटते, पण माझ्यासाठी खूप कठीण वाटत नाही. कारण ज्यावेळेस वडिलांच्या पायातल्या भेगा बघतो आणि कविता सुचत जाते तशीच मला. आणि म्हणून म्हणेल की छोटासा परिचय देताना मी माझी एक रचना मांडल कर्णावरची, की मलाच माझी वाटते भीती, कर्णावरती लिहू किती. मलाच माझी वाटते भीती, कर्णावरती लिहू किती. अर्जुनाचं पान सारं कोरं मी सोडलं रे, कृष्णावरती लिहिलं होतं ते सुद्धा खोडलं रे. कुंती माता सांग मला तुझ्यावरती लिहिताने, किती प्रश्न पडले तुला कर्ण जन्म घेताने. कृष्ण मात्र देव होता असे विचार कुणी देत नाही. कुंती माता रडू नको, आता कर्ण परत येत नाही. अरे आयुष्य म्हणजे काय असतं, महाभारताचा खेळ आहे. एवढंच जगलो फक्त आणि लगेच मरणाची वेळ आहे, आणि लगेच मरणाची वेळ आहे. हा खडतर जन्माचा खडतर प्रवास आपण खूप छान या ठिकाणी साजरीकरण केलं. आईवडील जरी शेतकरी असले, मात्र तुम्ही शेती करणं हे कधी सोडलं नाही. आणि त्यात तुम्ही या बांधावरती, या वावरामध्ये, या शेतामध्ये बसून अनेक कविता लिहिल्या. तुमचं खूप मला छान वाटलं. कारण काही दिवसांपूर्वी तुमची एक कविता व्हायरल झाली होती सोशल मीडियावर, कार्यकर्ता नावाची. ती कार्यकर्ता नावाची कविता कशी सुचली आणि ती सादरीकरण आपण करावं तर खूप छान वाटेल. खरं तर आत्ता पाहिलेल्या राजकीय परिस्थितीत तुम्हाला कळतच असेल की नेत्यांचं शाब्दिक भांडण होतात असतात. आणि कार्यकर्ते, त्यांचं काहीही नसताना, कार्यकर्ता असा व्यक्ती आहे की घरात किराण्याला पैसे नसले, पण आज साहेब येणारे किंवा नेते येणारे गावात, तर लोकांना चहा पाजायला पैसे खर्च करतो. कधी कधी व्याजाने पैसे काढून जर घरात आईबापाला तुम्ही जर भूक मारून नेत्यांसाठी असं करत असाल, तर त्याचा काय उपयोग आहे.
म्हणून मी लिहिलेली कविता आहे कार्यकर्ता नावाची. तुम्ही म्हणाले की ती खूप व्हायरल झाली आणि एक महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून मला फोन आले की ही कविता आत्ताच्या सामाजिक परिस्थितीला अगदी सूट होणारी आहे. तर कविता मांडतोय कार्यकर्ता. नेत्यांचं शाब्दिक भांडण हवेत होत असतं आणि आमचं हे भोळं भाबडं कार्यकर्ता रस्त्यावर मार खात असतं. नेत्यांचं शाब्दिक भांडण हवेत होत असतं आणि आमचं हे भोळं भाबडं कार्यकर्ता रस्त्यावर मार खात असतं. कार्यकर्त्या आता मांड्या पोटऱ्या सुजून गेल्या तरी घोषणा चालूच का, आणि पोलीस राजा म्हणतोय तुला अजून दांडे घालूच का. कार्यकर्त्या आता मांड्या पोटऱ्या सुजून गेल्या तरी घोषणा चालूच का, आणि पोलीस राजा म्हणतोय तुला अजून दांडे घालूच का. अरे तो नेता मखमली गादीमध्ये निवांत घुसून असतो आणि तू एक मतासाठी सख्या भावावर रुसून असतो. कार्यकर्त्या इथे बळीराजा टॉमॅटो सारे रस्त्यावर पडून देतो आणि भाव भेटत नाही म्हणून कांदे चाळीतच सोडून देतो. अरे रडू येतं त्याला पण पोराबाळांकडे पाहून डोळे झाकून घेतो. अरे रडू येतं त्याला पण पोराबाळांकडे पाहून डोळे झाकून घेतो आणि खिशात पैसा नसला तरी श्रीमंतीचं वागणं शिकून घेतो. कार्यकर्त्या काय भेटतं रे एवढ्या गर्दीत तू कसा जगत असतो. कार्यकर्त्या काय भेटतं रे एवढ्या गर्दीत तू कसा जगत असतो आणि दर 5 वर्षाला ते नेत्यासाठी भीक मागत असतो. अरे निवडणूक आली की तेव्हाच तो नेता तुझ्या घरी येतो आणि तुला कसं सांगू तुझा वापर तो एकदम बरोबर करून घेतो. कार्यकर्त्या सुधार रे आता पोरं बाळां बायकोकडे लक्ष दे. कार्यकर्त्या सुधार रे आता पोरं बाळां बायकोकडे लक्ष दे आणि माझं नसन ऐकायचं तर घरात प्रत्येकाला वेगवेगळा पक्ष दे. मग बघ निवडून कोणीही आलं तरी विजय तुझ्याच घरात असल आणि दर 5 वर्षाला गुलाल राजा नेहमी तुझ्याच दारात असल. पण कार्यकर्त्या गरिबीचं खाऊन कधीच कोणी मोठं होत नसतं. पण कार्यकर्त्या गरिबीचं खाऊन कधीच कोणी मोठं होत नसतं आणि तळतळाट लागलेल्या माणसाला कधीच चांगलं मरण येत नसतं. अरे त्या नेत्यासाठी कार्यकर्त्या तू खुर्चीपेक्षा हलका आहे. त्या नेत्यासाठी कार्यकर्त्या तू खुर्चीपेक्षा हलका आहे. तो रात्रीत पक्ष बदलेल मग सांग तुला कोणत्या गोष्टीचा पुळका आहे. म्हणून म्हणतो आता सगळं सोड पण विचार तुझे मांडत जा. म्हणून म्हणतो आता सगळं सोड पण विचार तुझे मांडत जा. नेत्यांसाठी नाही कधी फक्त स्वतःसाठी भांडत जा. नेत्यांसाठी नाही कधी फक्त स्वतःसाठी भांडत जा. स्वतःसाठी भांडत जा. धन्यवाद. अतिशय वास्तविक आणि खरं तर आजच्या जीवनावरती ही छान कविता दादांनी सादर केली. खूप छान वाटलं. कार्यकर्ता आयुष्यभर असाच मरत असतो आणि नेता मात्र असाच मोठा होत असतो. नक्कीच एक छोटीशी कविता त्यांनी या ठिकाणी सादरीकरण केलं. अतिशय छान वाटलं. तर आत्तापर्यंतचा जो कवयित्रीचा तुमचा प्रवास असेल हा प्रवास कसा झाला आणि याच्यात किती तुम्हाला संकटं आली, किती तुम्हाला संघर्ष करावा लागला इथपर्यंत येण्यासाठी, या बाबत नक्कीच ऐकायला आवडेल. खरं तर मला 7वी 8वी या दरम्यान कवितेवर आहे ना म्हणजे कवितेचं पोस्टमार्टम नाही म्हणता येणार त्याला. यमक बदलायचो मी. आई असेल तर बाई करायचो. त्यावेळेस माहीत नव्हतं की या शब्दाचा अर्थ काय असेल काय असेल काय नसेल. कधी त्याच कवितेच्या ओळी ठेवणार आणि खाली माझ्या ओळी लावणार. असा पुढे पुढे कवितेचा प्रवास होत गेला आणि आईला नेहमी माझ्या कविता ऐकायचो मी. आणि माझ्या साहित्य प्रवासात जेव्हा जेव्हा मला कुठे जायचं असेल किंवा वाटलं की आता आपल्याला हे खर्च भागण्यासारखं नाही आहे तर माझी मावशी जी माझी चुलती आहे तिने अनेकदा म्हणजे न सांगता घरच्यांना दिलेले पैसे त्याच्यावर इथपर्यंत येण्याचा प्रवास माझा खूप मोठा आहे. आणि मी 12वीपर्यंत मित्रांना धरायचो पकडायचो बाबा माझी कविता ऐक ही. त्याला आवडत नसली तरी कविता ऐकवायचो कारण मला प्रेक्षक भेटला पाहिजे. आणि त्यावेळेस प्रेक्षक भेटत नव्हता. कला नवीन होती. मी नवीन कविता करत होतो आणि आता प्रेक्षक असा आहे की रोज दिवसातून 10 ते 20 लोकांचे तरी नवीन प्रेक्षक भेटता मला. आणि हा मला आनंद वाटतो कवितेतून आणि हाच माझा जीवन प्रवास आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं किती महत्त्व असतं आज या ठिकाणी मला नक्कीच कळालं. आई असेल, आजी असेल आणि कुटुंबातलं जो प्रेम असेल ते प्रेम जर मिळालं तर माणूस नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. वयाच्या 21व्या वर्षी आज प्रमोद अतिशय छान कविता करतोय. संपूर्ण महाराष्ट्राला फॉलो करतोय. या कवीला खरोखर भेटण्यासाठी आज योग आला. आपल्यासाठी जे तरुण आहेत त्या तरुणांना एक छानसा संदेश त्या ठिकाणी देणार आहेत. तर बोलूया त्यांच्याशी. युवकांना संदेश देताना मी फक्त माझी एक रचना सादर करेल. ती रचना जरी तुम्ही मनामध्ये बिंबवली किंवा ही रचना रोज ऐकली तरी कळेल की प्रवास काय असतो. तर रचना अशी आहे की थोडाफार चुकला आहे अजून तू खचला नाही. थोडाफार चुकला आहे अजून तू खचला नाही. हरण्याकडे झुकला आहे अजून तू हरला नाही. अरे धीर कशाला सोडतो अजून समोरचाही जिंकला नाही. अजून समोरचाही जिंकला नाही. फक्त हे वाक्य ही कविता रोज बघावी मनात बिंबवावी. माणूस नक्की यशस्वी होईल. अतिशय छान. युवकांनाही छान मार्गदर्शन या ठिकाणी प्रमोदजींनी केलं आणि असेच नवीन नवीन जे
युवक आहेत त्यांनी असं छानसं काम करावं म्हणजे आम्हाला तुमच्यापर्यंत येता येईल. चला भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.